नमस्कार. मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा असा विषय घेऊन आलेलो आहोत की सध्या त्या विषयाची संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणा किंवा देशभर म्हणा ही एक समस्या झालेली आहे. समस्या म्हणजे अक्षरशः काही मुलांसाठी जी आत्ताची जी तरुण मुलं आहेत, सध्या बरेच कोरोनाचा काळ असेल किंवा बरेच अडचणीतून मुलं आत्ता समोर जात आहेत. कॉम्पिटिशन भरपूर वाढत आहे मुलांच्या समोर. सेटल होण्यासाठी स्ट्रगल मुलं करत आहेत. शिक्षणाच्या एवढ्या फीज वाढलेल्या आहेत, एवढे खर्च वाढलेले आहेत आणि ह्या कॉम्पिटिशनच्या युगातून मुलं स्वतःला सिद्ध करायचा, मुलं मुली असतील, हा प्रयत्न करत आहेत. पण त्यानंतर एक प्रयत्नांची एक लेवल आल्यानंतर किंवा वेळ झाल्यानंतर शेवट एक आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा जो असतो तो म्हणजे लग्न, ज्याला आपण आयुष्याची सेकंड इनिंग आपण म्हणतो. त्यामध्ये आपला जोडीदार, लाईफ पार्टनर एक चांगला मिळणं ही एक प्रत्येकाची पहिल्यापासून एक लहानपणापासून एक अपेक्षा असते की आपली जी बायको असेल किंवा आपला नवरा असेल तो असा असावा, तो तसा असावा. हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आपला जोडीदार असावा, तो चांगला असावा. प्रत्येकाच्या आपल्या जोडीदाराविषयी एक वेगवेगळ्या अपेक्षा आहेत, वेगवेगळ्या इच्छा आहेत, एक प्रत्येकाची वेगवेगळी आवड आहे. पण सध्या लग्न होणे ही एक फार मोठी अडचण किंवा एक लेंदी प्रोसेस म्हणा किंवा एक वेळ लागणारी प्रोसेस ही बऱ्याच लोकांसाठी झालेली आहे. म्हणजे असं नाही की जो मुलगा कमी शिकलेला आहे किंवा शेतकरी आहे किंवा उच्च शिक्षित आहे, या प्रत्येकासाठी किंवा मुलींसाठी सुद्धा आहे. म्हणजे मुली जरी चांगल्या जास्त शिकलेल्या असल्या की त्यांच्या अपेक्षा तशा राहत आहेत, कमी शिकलेल्या आहे तरीसुद्धा त्यांच्या अपेक्षा जास्त आहेत. पण आता झाले काय, नक्की लग्न का होत नाही आहेत, आपण आज या प्रश्नाकडे किंवा हा मुद्दा आपण आज चर्चा करतोय. कुठल्याही गोष्टीचा आपण यामध्ये एक डिसिजन किंवा हे घेण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपल्याला एक मत मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे. त्याप्रमाणे तुम्हीही शेवट संपूर्ण व्हिडिओ तुम्ही ऐका, व्यवस्थित मन लावून ऐका. जर यातून काही बदल झाला प्रत्येकाच्या विचारात तर चांगलीच गोष्ट आहे. आणि शेवट कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं मत ही नक्की व्यक्त करा की तुमचं मत काय आहे, काय पाहिजे, काय बदल झाला पाहिजे किंवा आपण काय करू शकतो, यातून मार्ग आपण कसा काढू शकतो किंवा काय पर्याय आहेत. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी पर्याय असतो, प्रत्येक गोष्टीला काहीतरी मार्ग काढावे लागतात, त्याशिवाय त्या गोष्टी सुटत नाहीत. तर आपण आज सर्वांना माहिती आहे काय होते, कशामुळे होते, पण आपण आज त्याची एक सविस्तर चर्चा करणार आहे. मी एक वधूवर सूचक केंद्राचा संचालक असल्यामुळं मी ह्या गोष्टी बरेच वर्ष झाले, जवळजवळ गेली 9 वर्ष झाली मी ह्या गोष्टी हळूहळू अनुभवत आहे की नक्की काय अडचण आहे. त्याच्यानुसार आम्ही एक आमच्या थ्रू आम्ही एक अर्थ काढला की ह्याच्यामुळे हे होत असावं कदाचित, या गोष्टींमुळं लग्न व्हायला उशीर होतो आहे. तर तुम्हाला ही ती गोष्ट पटली तर तुम्ही इतर लोकांपर्यंत शेअर करा. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आधी पहिल्या काळापासून जाऊ की आधी लग्न कशी व्हायची आणि आत्ता लग्न कशी होत आहेत त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया. आधीच्या काळामध्ये जास्तीत जास्त लोक ही गावात राहणारी होती. गावात राहणारी लोक होती, गावामध्ये भावकी एकत्र होती आणि जी भावकीतली प्रमुख लोकं असायची, प्रत्येक समाजामध्ये भावकी असती, एक कुटुंब असतं, कुटुंब प्रमुख असतो आणि त्या भावकीतले काही प्रमुख लोकं असायची की ते लग्नासाठी पुढाकार घेणारे लोकं होती. काही लोकांचा एक छंदच म्हणा किंवा लग्न जुळवणे असायचा आणि त्यावेळेस लोक शब्दाला किंमत देत होती. एखाद्याने एक शब्द दिला की लोक शब्दाला किंमत द्यायची आणि शब्द पाळायची. त्यामुळं व्हायचं काय की आधीच्या काळात मुलींना सोडा, मुलांनाही लोक विचारत नव्हते की बाबा अशी अशी मुलगी आहे, तुला हे करावंच लागेल. कित्येक जोडीदारांचं तर आम्ही ऐकतो आधीच्या काळात की आम्ही आमचा नवरा किंवा आम्ही आमची बायको लग्नातच बघितली. म्हणजे एवढा आधी माणसं शब्द पाळत होती, शब्दाची जाण ठेवत होती. ते एका दृष्टीने तो विषय वेगळा आला. प्रत्येकाला फ्रीडम आहे, आपला जोडीदार निवडायचा आहे, व्हायचा. पण आधीच्या काळात आपण चर्चा करतो की आधीच्या काळात कशी लग्न व्हायची. आणि बरीच लग्न आधीच्या काळातली ही चांगल्या प्रकारे टिकलेली आहेत, चांगल्या प्रकारे चाललेली आहेत. कारण प्रत्येक बंधन किंवा प्रत्येक लग्न, प्रत्येक संसार हा कॉम्प्रोमाइजशिवाय चालत नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करावीच लागते. आपल्या आलेल्या परिस्थितीशी 2 हात हे करावेच लागतात, तरच तो संसार चालतो, तरच तो संसाराचा रथ हा पुढे जातो. एक जरी चाक थांबलं तर संसाराचा रथ पुढे जात नाही. दोघांनीही तेवढ्याच ताकदीनं तो रथ पुढे न्यावा लागतो.
तर आधीच्या काळात अशा प्रकारे लग्न व्हायची, माणसं ऐकायची, जोडीदार ऐकायची, शिक्षण जास्त नव्हतं, माणसं जास्त बाहेर पडलेली नव्हती, बाहेरचं जग जास्त बघितलेलं नव्हतं, कारण त्यावेळेस तेवढ्या फॅसिलिटीज नव्हत्या, तेवढी वाहनं नव्हती बाहेर ये जा करायला, लोकांना तेवढे मोबाईल नव्हते, सोयी नव्हत्या. तर त्यामुळं व्हायचं काय, लग्न जी व्हायची ती फक्त पाहुण्यारावळ्यांच्याच व्हायची, किंवा बाबा ह्यांच्या ओळखीचे हे संबंध आहेत, आणि त्यातून एक लिमिटेड मुली फक्त बघायला मिळायच्या, एक 5 ते 10, जास्तीत जास्त तेवढी स्थळं बघायला मिळायची. बहुधा लोकांचं पहिल्या दुसऱ्या स्थळातच लग्न होऊन जायचं. तर 5 ते 10 स्थळांचेच तुम्हाला ऑप्शन असल्यामुळे व्हायचं काय, की तुम्हाला तेवढंच पर्याय असायचे आणि त्यातच लग्न व्हायचं. आधीच्या काळामध्ये लग्न, काही बालविवाहसुद्धा व्हायचे, पण बालविवाह हा पूर्णपणे चुकीचीच गोष्ट आहे. सध्या 18 वर्ष मुलींसाठी आणि 21 वर्ष पूर्ण हे मुलांसाठी कायदेशीर पद्धत आहे, कायदेशीर बंधन आहे, त्याशिवाय तुम्ही लग्न करू शकत नाही, आणि तो एक चांगला निर्णय आहे. पण आहे काय, की आधी हे 20 वर्ष मुलींचं लग्नाचं वय होतं, 18 ते 20 वर्षांमध्ये मुलींची लग्न केली जायची, आणि आत्ता जर का तुम्ही 35 वर्षाच्या जर का बघितल्या महिला आधीच्या काळातल्या, तर त्यांची मुलं ही आत्ता 9वी 10वीमध्ये आहेत, कारण त्यांची लग्नच 20व्या वर्षी, 18व्या वर्षी, 19व्या वर्षी झालेली आहेत. पण आत्ता काय आहे वस्तुस्थिती, आत्ता मुलांचं शिक्षणाची पद्धत सगळ्यांना वाढलेली आहे, प्रत्येकाला उच्च शिक्षण घ्यायचं आहे, प्रत्येकाला इंडिपेंडेंट व्हायचं आहे, आणि ती चांगली गोष्ट आहे. प्रत्येकानं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे, प्रगल्भ झालं पाहिजे, आणि कुटुंबाला हातभार लावला पाहिजे. त्यामुळे साधारणतः ग्रॅज्युएशन व्हायला मुलांना 21-22 वर्ष लागतात, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मुलं करतात, आणि नोकरी शोधत असतात, आणि प्रत्येकाला इच्छा असते की मी आता एवढं सगळं केलं आहे, मी नोकरी केली आहे, मी चांगलं शिक्षण घेतलं आहे, तर मी स्वतःचं आयुष्य हे किमान 1 ते 2 वर्ष तरी मला जगायचं आहे. तर त्या निमित्तानं ती मुली हे जॉब करतात आणि स्वतःची लाईफ एन्जॉय करतात. त्यामध्ये सर्वांचं वय हे होत आहे 26 ते 27 वर्षाकडे जात आहे वय, आणि त्यानंतर प्रत्येकजण हा जोडीदार शोधायला बरेच जण सुरुवात करतात. आणि मग तो जोडीदार शोधताना तो काय करतो, की आता मुलगा एखादा पुण्यामध्ये आहे मोस्टली, आणि मोस्टली एखादा मुलगा आता शिक्षणाच्या सोयी आपल्याकडे जास्त करून, पुणे हे विद्येचं माहेरघर असल्यामुळं घरटी माणूस जवळजवळ पुण्यामध्ये आहे. प्रत्येक घरातल्या कुटुंबातल्या कोण ना कोणतरी एक सदस्य हा पुणे येथे शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी आहेच. त्यामुळे झालं आहे काय, की हल्लीच्या पालकांची किंवा मुलांची अपेक्षा अशी झालेली आहे, की जो कोण जोडीदार असावा, आपल्या मुलीला जो कोण मुलगा पाहिजे, तो पहिला प्राधान्य आहे ते पुणेच. म्हणजे लोकांना शहर पण सोडा, म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर किंवा औरंगाबाद ही शहरं साईडलाच सोडा, त्यांना मेट्रो सिटीमध्ये जायचं आहे, आणि ते पण खास करून पहिला नंबर जो लागतो त्यांच्या अपेक्षामध्ये तो पुण्याचा लागतो, आणि त्यानंतर खालोखाल येतो तो मुंबई. आणि तुम्ही जर का हे कोणाचं झालं जास्त करून, जे आपले सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलींच्या पालकांचं, हे मुलींच्या पालकांची खास करून हे आवड आहे, की त्यांना पुण्यातील मुलगा नोकरी करणारा असेल, आपल्या भागातला पाहिजे मुलगा, पण तो स्थावर सेटल हा तिकडं झालेला मुलगा पाहिजे पुणे येथे. आणि त्याचं पुणे येथे नुसतं नोकरीसाठी नाही, तर त्याचा तिथं फ्लॅट असावा, गावाला चांगलं मोठं घर असावं, शेती असावी, शक्यतो फॅमिली लहान असावी, एकुलते एक असेल तर उत्तम राहील. तर अशा या काही अपेक्षा आहेत, आणि त्यामुळं अशी मुलं आहेत किती, उच्च शिक्षित मुलं जी पुणे येथे नोकरीस आहेत, त्यांचं सगळं बॅकग्राऊंड एकदम स्ट्रॉंग आहे, स्वतःचा फ्लॅट आहे, अशी मुलं आहेत किती आत्ता उपस्थित. बरीच मुलं ही आधीच्या काळातली मुलं ही शेती करायची, शेतकरी कुटुंबातील सर्व हा मराठा समाज हा आहे. विशेषतः आपण मराठा समाजातील वधूवर सूचक केंद्र असल्यामुळे मी विशेषतः मराठा समाजाविषयी स्पेसिफिकली बोलत आहे, की विशेषतः मराठा समाजातील जी मुलं होती, की शेतकरी कुटुंबातील सर्व मुलं, ती सगळे मोस्टली वडील हे 70% 80% शेती करणारी मुलं. मग त्यांची पहिलीच जनरेशन असेल, की ही शिकायला बाहेर पडलेली आहे. बऱ्याच कुटुंबातली ही पहिली जनरेशन आहे ती शिकायला बाहेर पडली आहे. बऱ्याच जणांचे आईवडील ग्रॅज्युएटसुद्धा नाही आहेत, 10वी 12वी शिकलेले आहेत किंवा 8वी 9वी 7वी शिकलेले आहेत. तरी पहिली जनरेशन शिकायला बाहेर पडलेली आहे, ती कुठंतरी आत्ता स्वतःच्या पायावरती उभा राहत आहे, स्टेबल होत आहे, स्ट्रगल करत आहे. तर अशा पद्धतीत ते स्वतःचा फ्लॅट कसा घेऊ शकतात, स्वतः पायावर कसं उभं राहू शकतात, ते तुम्ही बघा. किंवा मुलगा हा होतकरू आहे का, खरोखर मुलगा कष्ट करतोय का, प्रामाणिक आहे का, त्याला पगार किती आहे, त्याचं भविष्य कसं होऊ शकतं हे तुम्ही बघा. तुम्ही सध्या तर का 25 आणि 30 वर्षाच्या मुलाकडनं जर अपेक्षा केल्या की त्याचा पुण्यात फ्लॅट असावा, चांगल्या ठिकाणी, गावाला शेती असावी, चांगली गाडी असावी, घर असावं, तुम्ही अपेक्षा करू शकता. पण तशी मुलं मिळणं हे
फार अवघड गोष्ट आहे. तुम्ही जर का वस्तुस्थिती बघितली, आणि तशी मुलं असतील पण फार कमी आहेत. आणि तशी मुलं आहेत कोण, ज्यांचं घरचं खरोखर, ज्यांचे आईवडील नोकरीसाठी होते किंवा मोठे व्यावसायिक आहेत किंवा चांगले मोठे सधन शेतकरी होते, अशा कुटुंबातली आहेत ती मुलं ज्यांचा स्वतःचा फ्लॅट आहे, पण ते वडिलांनी घेऊन दिलेला फ्लॅट आहे. किंवा जो मुलगा स्वतः फ्लॅट घेतो लग्नासाठी, आता बरीच मुलं करतात की फ्लॅट घेऊन ठेवा, मग त्याचे हप्ते फेडत बसायला त्याला कसं असतं की हप्ते मोठे असतात, हेवी हप्ते आहेत, कारण घरांच्या किमतीही फार वाढलेल्या आहेत. मग ती 20-20, 30-30, 40-40 हजाराचे जे हप्ते असतात ते फेडण्यासाठी त्याची सुद्धा अपेक्षा अशी असते की जो जोडीदार माझा असावा, जी बायको माझी असावी, तीसुद्धा चांगली नोकरी करणारी असावी, जेणेकरून कुटुंबाला हातभार लागेल आणि काहीतरी सेविंग्स होतील. उद्याचा शिक्षणाचा खर्च त्यांना दिसत असतो, शिक्षण किती महाग झालेलं आहे, मुलांना शिकवावं लागेल, सगळं करावं लागेल. आणि त्या अपेक्षांमध्ये जो वेळ निघून जातो, तर जो पार्टनर आपण शोधतो त्यात फार वेळ जात आहे. आणि तुम्हाला जो आत्ता चॉईस मिळत आहेत, आत्ता बऱ्याच ठिकाणी सोशल मीडिया आहे, इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला भरपूर स्थळं बघायला मिळत आहेत. व्हॉट्सअप असेल, वेबसाईट्स असतील, अनेक विवाह संस्था आहेत. त्यामुळं होतं आहे काय की, आणि दुसरं महत्त्वाचं झालं आहे काय की, जी भावकी होती, जी भावकी आता तेवढी क्लोज राहिलेली नाही आहे. प्रत्येक गावागावात भावकी हळूहळू कमी जात चाललेली आहे. भावकीतली प्रमुख लोकं होती तीसुद्धा आता बरेच जण नाही आहेत. आणि होते का की माणूस आता शब्दाला किंमत देत नाही, कोण कोणाचा शब्द पाळत नाही आहे, ना पालक पाळत आहेत ना त्यांची मुलं पाळत आहेत. प्रत्येक इंडिपेंडेंट झालेलं आहे आणि ते प्रत्येकाचा आपापला विचाराचा भाग आहे. त्यामुळं प्रत्येकजण शिकलेला आहे, प्रत्येकाची एक वेगळी अपेक्षा आहे, प्रत्येकाची एक वेगळी इच्छा आहे, प्रत्येकाची एक वेगळी आवड आहे. तो त्यानुसार आयुष्य जगतोय आणि त्यानुसार त्याच्या तशा अपेक्षा आहेत. त्यामुळे होतंय काय की, जो वेळ जातोय, प्रत्येक गोष्ट येईल. तुम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकता, तुम्ही चांगली नोकरी करू शकता, चांगलं आयुष्य जगू शकता, पण आयुष्यातली जी वेळ चाललेली आहे मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आयुष्यातली जी वेळ हातातून निघून जात आहे आणि जे वय वाढत आहे ते परत कधीच येणार नाही. तुम्ही फ्लॅट उद्या घेऊ शकता, तुम्ही शेती उद्या घेऊ शकता, तुम्ही घर उद्या घेऊ शकता, गाडी उद्या घेऊ शकता, तुम्ही सगळ्या गोष्टी घेऊ शकता, पण जे वय आणि वेळ निघून चाललेली आहे ती तुम्ही काहीही केल्या विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते, प्रत्येक गोष्टीला एक वय असते, हे आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत. त्यामुळे ज्या त्या गोष्टी वयात आणि वेळेत झालेल्या फार चांगल्या असतात सर्वांसाठीच. नंतर काय होतं की टेन्शन वाढत जातं, जसं वय वाढतं, लग्न होत नसतात, मुलांचं टेन्शन वाढतं, डिप्रेशनमध्ये जाण्याचं प्रमाण फार जास्त आहे, घटस्फोट व्हायचं प्रमाण फार जास्त आहे. आणि आधीच्या काळात कसं होतं माहिती आहे लोकांचं की, एक संबंध फार स्ट्रिक्टली पाहिले पाहिजे मराठा समाजात, की बाबा आम्हाला संबंध चांगले पाहिजेत, मुलीकडचे असतील मुलाकडचे असतील, एक संबंध फार चांगले पाहिजेत, आम्हाला वाडीतली मुलगी नको किंवा आम्हाला इकडची मुलगी नको किंवा हे आडनाव नको ते आडनाव नको. अशामध्ये लोकांनी बराच वेळ घालवला आणि चांगल्या चांगल्या मुली किंवा चांगली मुलं ही त्यांनी, किंवा चांगला जोडीदार म्हणून आपण, एक हातातून त्यांनी घालवला. आणि ती वेळ निघून गेल्यानंतर आता वाडी सोडा, अशा काही माझ्याकडं समोर मी उदाहरणं स्वतः पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत आणि आजही ती अनुभवतो आहे. रोज मला फोन येत आहेत. आधी जी लोकं होती, जी वाडीसुद्धा नको म्हणत होती, ती लोकं आता अक्षरशः अनाथ आश्रमातल्या मुली चालतील, घटस्फोटित मुलगी असेल तरी चालेल, फक्त अपत्य नसावं, किंवा एखादी दुसऱ्या कास्टमधली असेल तरीसुद्धा आम्ही स्वीकारायला तयार आहे. अशा आत्ता प्रत्येकाच्या अपेक्षा आलेल्या आहे आणि चांगली गोष्ट आहे, यात काय वाईट नाही आहे, कारण आता परिस्थिती तशी आलेली आहे. आत्ता आधीच्या काळात म्हणायचो की उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं पूर्वी म्हणलं जायचं आणि मानलं जायचं, आणि तशी वस्तुस्थिती होती म्हणून ते म्हणलं जायचं. आता काय झालेलं आहे मित्रांनो, उत्तम नोकरी, मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ, अतिशय कनिष्ठ किंवा शेतकऱ्याचा दर्जा आता एवढा खाली गेलेला लग्नाच्या बाबतीत की शेती करतो हे सांगायला अक्षरशः लाज वाटत आहे मुलांना. मीही शेतकरी कुटुंबातील आहे. माझं LLB कंप्लीट व्हायच्या आधी मी BSc ॲग्रिकल्चर डिग्री केलेली आहे आणि मी गावातीलच एक मुलगा आहे. त्यामुळे मी शेतकरी कुटुंबातील असल्याने मला त्याची जाणीव आहे आणि मी ती परिस्थिती जवळून पाहत आहे की अक्षरशः मुलं काय करतात, लग्नासाठी आलं, वय लग्नाचं झालं की लग्न होत नसेल, पाहुण्या रावळ्यात कोण मुली देते का बघतात, प्रयत्न करतात. आधी मामाची मुलगी वगैरे बरेच जण करायचे, पण आता मामा ही मुलगी देत नाही, कारण ते मुलीच्या अपेक्षा वाढल्यात, मामांच्या अपेक्षा वाढल्या, सगळ्यांच्या आपापल्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाहुणेही लग्न द्यायला तयार होत नाही आहेत.
त्यामुळे त्यांचे परस्पर संबंध खराब होत आहेत. आणि मग होतंय काय की ती मुलं मग शेतीमधून उत्पन्न जरी चांगलं घेत असली तरी पण MIDCमध्ये कुठंतरी नोकरीला लाग, कुठंतरी जाऊन चिपक आपण म्हणतो, कुठं जाऊन लग्नासाठी. मग ते लग्नाच्या आधी 1-2 वर्ष कुठंतरी MIDCत कामाला जा किंवा कुठल्यातरी कंपनीत काहीतरी कामाला जा. आणि बऱ्याच शेतकरी मुलांची अशा अवस्था आहे की त्यांचं लहानपणापासून शेतीत गेल्यामुळं त्यांना शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं नाही किंवा कमी शिकलेले आहेत. कोण 12वी असतील, कोण अंडर ग्रॅज्युएट असतील, अशी बरीच मुलं आहेत किंवा जास्तीत जास्त मुलांनी BA वगैरे केलेलं आहेत. त्यामुळे शेतकरी मुलांचं आत्ता लग्न व्हायचं म्हणजे तुम्ही जर का प्रत्येक गावात जर का बघितलं तर जवळजवळ प्रत्येक गावात 30-35 मुलं तुम्हाला असे सापडतील ज्यांचं वय आत्ता 34-35च्या पुढं आहे, त्यांचं लग्न झालेलं नाही. आणि फक्त ही शेतकरी मुलांचीच अवस्था ही जरा जास्त वाईट आहे. शेतकरी मुलांना थोडंसं लग्न ठरायला जास्त वेळ लागतोय, जास्त अडचणीच असं म्हणून होत नाहीत लग्न असं नाही. शेतकरी मुलांची, शेतकरी बांधवांची सुद्धा लग्न होतात, पण फार वेळ लागत आहे, फार त्यांना कष्ट घ्यावे लागत आहेत. मुलींना कन्व्हिन्स करायला किंवा मुलींच्या पालकांना कन्व्हिन्स करायला फार वेळ जात आहे. किंवा मुलींच्या किंवा त्यांच्या पालकांच्या अपेक्षा अशी ऐकायलाच मिळत नाही की आम्हाला शेती करणारा मुलगा पाहिजे म्हणून किंवा असं म्हणून. प्रत्येकाला एक चांगली लाईफस्टाईल पाहिजे, चांगलं आयुष्य जगायचं आहे, पुण्यातलाच मुलगा पाहिजे, नसेल तर मुंबईतलाच पाहिजे. आणि मुंबईतल्या मुलींची एक खास गोष्ट अशी आहे की ज्या मुली मुंबईतील वाढलेल्या आहेत, ज्या आपल्याच गावातीलच आहेत, प्रत्येकाला कुठलं ना कुठलं तरी गाव असतं, तर त्या वाढलेल्या असतात मुंबईत, त्यांचं सर्व आयुष्य मुंबईत गेलेलं असतं, शिक्षण असेल, नोकरी असेल. तर प्रत्येकाच्या अपेक्षा आहे, त्यांच्या अपेक्षा अशा असते की त्या मुंबईतसुद्धा इकडून तिकडे जायला त्यांची इच्छा होत नाही, त्यांचं मन होत नाही. मग होतं काय, तुमच्या एरियामध्ये तशी मुलं असणार कशी? आणि नुसतं तसं पण जायचं नाही की तो मुलगासुद्धा वेल सेटल पाहिजे, त्याचा फ्लॅट पाहिजे, त्या चांगल्या एरियात राहायला पाहिजे, त्याला चांगली नोकरी पाहिजे. अशी मुलं आहेत किती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही या गोष्टीवरती बारीक विचार करा. अशी मुलं आहेत किती? ज्याचं स्वतःचं घर असेल, स्वतःचा फ्लॅट असेल, मुंबई येथे, पुणे येथे, तुम्हाला ज्या हवा आहे त्या एरियातच असेल, अशी मुलं आहेत किती? त्यामुळे लोकांचा वेळ जातोय, वय जात आहे हातातून निघून, जे की परत कधीच माघारी येणार नाही आहे, कधीच. मी परत सांगतो की बाकी सगळ्या गोष्टी आपण घेऊ शकतो, पण हातातून गेलेली वेळ आणि वय हे परत माघारी येऊ शकत नाही. माझी सांगायची एकच विनंती आहे, ज्या मुलीकडच्या पालकांच्या अपेक्षा आवडवे झालेल्या आहेत त्या कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. जी लिमिटेड स्थळं आहेत ती कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आता या गोष्टीसाठी आपण पर्याय काय काढू शकतो, काय करू शकतो, काय काय करता येईल, या गोष्टींचा विचार कुठंतरी होणं गरजेचं आहे. कारण कुठलीही गोष्ट करायची म्हणली किंवा कुठलाही बदल करायचा म्हणलं तर त्या गोष्टीचा विचार हा मनामध्ये झाला पाहिजे, या गोष्टीचे विचार आले पाहिजे, समाजात झाले पाहिजेत. कुठंतरी त्याशिवाय बदल होत नाही. प्रत्येक गोष्टीची कुठंतरी ठिणगी भेटली पाहिजे. तर आता जी मुलांची लग्न होत नाही आहेत त्याला सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात प्रमुख कारण एकच आहे, ते म्हणजे वाढलेल्या अवाढव्य अपेक्षा. आणि त्यासुद्धा आता मला कोणाला म्हणायचं नाही किंवा कोणाला नावं ठेवायचं नाहीत, पण विशेषतः मुलींच्या पालकांच्या किंवा मुलीतल्या घरातल्यांच्या किंवा मुलींच्या वैयक्तिक असलेली माहीत नाही, पण मुलींच्या बाजूच्या वाढलेल्या अपेक्षा. काय आपण अपेक्षाला कोणाला नाही म्हणू शकत नाही, ज्याच्या त्याच्या वैयक्तिक अपेक्षा असतात. पण अशा अपेक्षा करत असताना आपल्या मुलीचंसुद्धा वय कुठं आहे, वय वाढतंय. उद्या मग तुम्ही काय करता की एकदा वय 28-30 झाल्यानंतर, 32 झाल्यानंतर मग तुम्ही त्या अपेक्षा एकदम कमी करता. मग त्यावेळेस तुम्हाला तशीसुद्धा मुलं मिळत नाहीत. यात नुकसान आपल्याच मुलांचं होत आहे, आपल्याच मराठा बांधवांचं होत आहे, सर्वांचं नुकसान यात होत आहे. मग त्यावेळेस ती मुलं मुलं पालकं डिप्रेशनमध्ये जातात, एकमेकातल्या घरातलं वातावरण दूषित होतं, भांडणं एकमेकाच्या घरात होत आहेत. आणि आता होतं काय की आधी पाहुण्यारावळ्यांना प्रत्येकजण वेळ द्यायचं लग्नासाठी. माणसं आधी यात्रेला गेली की तिथं जाऊन 2-2, 3-3 दिवस राहत होती, कारण त्यावेळेस वाहनांच्या सोयी तेवढ्या नव्हत्या, एवढी फास्ट बस सर्व्हिस पण नव्हती, वाहनं नव्हती. त्यामुळे माणसं एकदा गावाला गेली, यात्रेला गेली की ॲटलिस्ट 2, 4, 8 दिवस राहायची. आणि कित्येक लग्न ही यात्रेमध्येच जमून जायची. बाबा कोणाची मुलगी आहे, कोणाचा मुलगा आहे, काय करतो, काय नाही करत, तशी लग्न जमायची. पण सध्या तशी वस्तुस्थिती नाही आहे. प्रत्येकाला आपापल्या लग्नासाठी बघावं लागते. कोण कोणाच्यात जास्त इंटरफिअर करत नाही. प्रत्येकजण इंडिपेंडेंट झालेला आहे.
आयुष्य हे खूप फास्ट झालेलं आहे, कोणाला कोणासाठी वेळ राहिलेला नाही. मग अशा परिस्थितीमध्ये मुलीचे आई-वडील आणि मुलाचे आई-वडील यांच्या खांद्यावर ती जबाबदारी आहे. आणि त्यामुळं आपल्या मुलाचा हित तुम्ही बघा. मुलगा बघताना तुम्ही तो मुलगा होतकरू आहे का ही माहिती काढा, मुलगा चांगला आहे का ही माहिती काढा, मुलाचे आईवडील चांगले आहेत का ही माहिती काढा. अशा प्रकारे तुम्ही माहिती काढा. बरेच जण काय होतात की पत्रिकेवरती काही जणांचा लोकांचा विश्वास असतो, तो प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग आहे, विश्वासाचा भाग आहे, त्यात लोक वेळ घालवतात, त्यात वेळ जातो, सगळं पसंत असून ते ठरत नाही. मग अशा गोष्टी हातातून निघून जातात. मग त्यासाठी शेतकरी मुलांसाठी तर आता आपण काय करू शकतो. शेतकरी मुलगा आता तर मला तर वाटतं की लग्नाच्या त्याच्यातून कुठेतरी साईडला हळूहळू जात चालला आहे असं मला वाटतं. कारण हजारात नाही, कित्येक मुलींच्यात क्वचित एखादी मुलगी अशी म्हणते की मला शेतकरी मुलगा पाहिजे. मग एवढा जर का रेशो हा कमी प्रमाणात असेल तर शेतकरी मुलांची लग्न होणार कशी हा एक फार मोठा अवघड विषय आहे. मुलांनी जर का शेती करायची सोडून दिली, जर का शेतकऱ्यांना शेतीच करायची सोडून दिली तर भविष्य हे फार अवघड आहे. माणसाला खायला काय मिळणार नाही. आत्ता जर का कोरोनाचे हे 2 वर्ष गेले तर संपूर्ण आपलं देश, संपूर्ण जग हे जगवलं आहे ते आपल्या शेतकरी बांधवांनी. दिवस रात्र तो शेतकरी बांधव शेतामध्ये घाम गाळत असतो, कष्ट करत असतो. तुम्हाला माहिती असेल शेतकऱ्याचं कष्ट काय आहे. पण जर का त्याचंच घर चालवायला त्याला जर का जोडीदार मिळत नसेल, तो दुसऱ्यांचीच किंवा स्वतःचंच पोट त्याला भरायला जर का जोडीदार मिळत नसेल, दुसऱ्याची पोटं तो भरणार कशी. तो कुठंतरी नोकरीला लागणार. त्यामुळं शेतकऱ्याचं लग्न व्हायचं असेल तर माझ्यासमोर एकच मार्ग दिसत आहे की जे आपले बांधव स्वतः शेती करतात, त्यांच्या मुली आहेत, ज्यावेळेस त्यांचं शिक्षण, तर प्रत्येक मुली मोस्टली काय आहेत, मुली मोस्टली ह्या प्रत्येक घराघरात ग्रॅज्युएट आहेत. बऱ्यापैकी मुली ह्या ग्रॅज्युएट आहेतच. कुठं जरी तुमचं शिक्षण कमी झालेलं असेल तर तुम्ही विचार करू शकता की हा मुलगा गावातला आहे, आपल्या भागातला आहे, पाहुण्यातला आहे, चांगली शेती आहे, चांगली शेती करतो, शेतीला सुद्धा जोडधंदे आहेत, बरेच आता जोडधंदे शेतीसोबत आलेले आहेत, ते आपल्याला माहीत आहेत. तर जर का तुम्ही बघत असाल की मुलगा होतकरू आहे, चांगलं पुढे जाऊन करू शकतो, काही लोक नोकरीपेक्षा सुद्धा किंवा व्यवसायापेक्षा सुद्धा जास्त उत्पन्न हे शेतीमधून घेत असतात. फक्त एक लाईफस्टाईलचा एक थोडासा फरक असतो, कारण तो मुलगा गावाकडे राहत असतो. तो सुद्धा कधीतरी बाहेर जाऊ शकतो, उद्या जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी शहरात राहू शकतो, येऊन जाऊन करू शकतो गावाला. अशा बऱ्याच गोष्टी आधी झालेल्या आहेत, आपल्या पिढीत आपण बघितलेल्या आहेत. माणसं शिक्षणाच्या वेळेस येऊन शहरात येऊन स्टेबल होतात, तिथे येऊन राहतात आणि शेतीही येऊन जाऊन करतात. पण तसा तुम्ही विचार करा, आपल्या मुली अशा मुलांना द्यायचा. कुठंतरी शेतकरी बांधवांनी विचार केला पाहिजे. आपल्याला सुद्धा मुलगा आहे, आपल्या मुलाला जर का आपलाही मुलगा जर का शेती करत असेल आणि आपण आपल्या मुलीसाठी अशा अपेक्षा ठेवल्या असतील तर मग आपल्या मुलासाठी आपण मुलगी आणणार कुठून. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर का प्रत्येकाला जर का नोकरी करणाराच आणि पुण्यातलाच आणि मुंबईतलाच शहरातलाच मुलगा पाहिजे असेल तर आपल्याही सुद्धा घरात मुलं आहेत, त्यांना कुठून तुम्ही मुली आणणार. होत नाहीत मग लग्न, फार अडचणी येतात लग्न करण्यासाठी, वेळ जातो, डिप्रेशन, भांडणं, ह्या सगळ्या गोष्टी तर होत आहेत समाजात. मुलं एकटी पडत आहेत आणि फार अवघड शेतकऱ्यांचं लग्न झालेलं आहे. आणि त्या लोकांना ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांच्यासुद्धा अपेक्षा एवढ्या वाढल्यात, चॉईस एवढा मिळतो आहे, एवढी जी स्थळं आत्ता मिळत आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून. त्यामुळे राहते का ह्याच्यापेक्षा अजून चांगलं स्थळ येईल, ह्याच्यापेक्षा अजून चांगलं स्थळ येईल, अजून चांगलं बायोडाटा येईल, यात वेळ जातो आहे आणि लग्न ठरायला उशीर होतो आहे. त्यामुळे माझं तर म्हणणं की एक लिमिटेड तुम्ही स्थळं बघा, 5 ते 10 बायोडाटा काढा. त्यातनं एक तुम्ही तेवढेच 10 बायोडाटा काढले की ते मुलीसमोर मांडा किंवा असा असा मुलगा आहे, जरी फ्लॅट नसला, घर नसला, त्याला पॅकेज चांगला आहे, मुलगा होतकरू आहे, माहिती तुमच्या असेल तर चांगलीच गोष्ट आहे. तुम्हाला त्या मुलाची हिस्ट्री माहिती असते, मुलगा कसा आहे माहिती असतं, तुम्ही त्या मुलांना साथ द्या. कुठंतरी मुलं स्ट्रगल करतात, सगळीच मुलं काही चांदीवर चमचा घेऊन जन्माला आलेली नसतात. मुलं स्वतःचं विश्व निर्माण करत असतात. त्यामुळं अशा मुलांना एक चांगला जोडीदार मिळणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याशिवाय लग्न होणार नाहीत. कारण वेल सेटल मुलं ही तेवढी उपलब्धच नाही आहेत. तुम्ही जर का त्यांच्या शोधात बसला
शोधात राहिला तर तुम्हाला शोधातच राहावं लागेल आणि हातातून वय आणि वेळ निघून जाईल आणि मुलांची परिणाम असा होईल की मुलं ही एकटे राहतील, त्यांचं लग्न होऊन अवघड होऊन जाईल. त्यामुळे माझं म्हणणं आहे की तुम्ही कुठंतरी होतकरू मुलं बघा, तेवढे एक लिमिटेड 10-15-12 तुम्ही चॉईस करून काढा, ती आपल्या पालकांसमोर ठेवा, मुलींसमोर ठेवा, एक मीटिंग घ्या आणि त्यामध्ये सविस्तर तुम्ही त्या मुलांमध्ये आपल्यासाठी कुठलं चांगलं जुळते का, पत्रिका बघा, फार पत्रिका कुठली चांगली जुळते, संबंध तुमचे कुठे जुळत आहेत, कुठला मुलगा माहितीतला आहे, असे एक तुम्ही तुमच्या ज्या काय असतील तुमचे जे काय लग्नासाठी तुमच्या जोडीदारासाठी तुम्ही काय इच्छा व्यक्त केलेल्या असतील, तुमच्या जे काय स्वप्न असतील ते त्यानुसार तुम्ही त्यातला मुलगा सिलेक्ट करून पुढे जावा. फोटोवरून पण मुलं जज करू नका. बरीच मुलं मुलांचे फोटो चांगले नसतात, फोटोजेनिक नसतात, फोटो चांगले येतात असं नाही. एकाच फोटोवरून जज करू नका. शक्यतो समोर जाऊन भेटा, बोला आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घ्या असं मला म्हणायचं. फक्त बायोडाटा बघून आणि येणारे फोटो बघून तुम्ही स्थळं रिजेक्ट करू नका. मुलाचं शिक्षण झालेलं असेल, चांगलं होतकरू असेल तर तुम्ही पुढे जावा, बघा, भेटा, माहिती घ्या, वेळ घ्या आणि जी काय माहिती घ्यायची आहे ती लग्नाच्या आधी घ्या. लग्न करताना गडबड करू नका, हे एक महत्त्वाचं आहे. परत वेगळं लग्न झालं की परत मग काही गोष्टीनंतर तुटतात, भांडणं होतात, वादवादी होतात. त्यामुळे आधी गडबड करू नका. आधी माहिती घ्या, एक 10 दिवस एक्स्ट्रा घ्या, व्यवस्थित सविस्तर माहिती पाहिल्यानंतर, पूर्ण क्लॅरिफिकेशन आल्यानंतर मग लग्नाचा पाऊल उचला, जेणेकरून पुढं परत प्रॉब्लेम नको यायला. असं आहे. तर हाच मला मेसेज द्यायचा होता की बांधवांनी आपल्या सर्वांनी कुठंतरी जे आपण अपेक्षा ज्या ठेवलेल्या आहेत त्या सर्वांनी, आता मुलांकडच्या अपेक्षा तर काही नाही, तर मुलं म्हणतात सगळ्या लग्नाचा खर्च आम्ही करायला तयार होतो. हुंडा पद्धत तर आता ही पूर्णपणे संपलेलीच आहे. अतिशय ती एक चांगली गोष्ट आहे. हुंडा मागणे लांब आता राहिलेलं आहे की मुलाकडचे म्हणतात की आम्ही सगळं लग्न करून घेतो, आम्ही सगळा खर्च करतो, सगळं करतो. कारण आता परिस्थिती तशी आहे, आता वस्तुस्थितीच तशी आलेली आहे. त्यामुळं कुठंतरी अपेक्षा मुलीकडच्यांनी सुद्धा कमी केलेल्या पाहिजेत. मुलाकडच्यांच्या अपेक्षा आता फार कमी झालेल्या आहेत पर्याय नसल्यामुळं. पण आता कुठंतरी मुलीकडच्यांनी अपेक्षा करणं आणि आपल्या लग्न करणं, कुठंतरी सुरुवात करणं, आयुष्याची दुसरी इनिंग चालू करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की मुलगा बघा, माहिती बघा, मुलाचे काम बघा, होतकरू असेल तर बघा आणि तुम्ही मुलाला भेटून माहिती काढून निश्चित पुढे जावा. त्यात तुम्ही जास्त वेळ घालवू नका. लिमिटेड स्थळं बघा, त्यात तुम्ही स्थळं बघून पुढे जावा. मुलं बघायला जावा, एक पाऊल पुढे टाका रोज, नाहीतर लग्न होणार नाहीत आणि वेळ निघून जाईल. त्यामुळे कृपया सर्वांनी, हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मला माहिती आहे, पण त्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्यामुळं एक विचार करा, कुठंतरी एक पाऊल पुढे उचला. छोट्या मोठ्या शहरातसुद्धा मुली पाठवा. काय पुणेच सर्व नाही आहे. तुम्ही पुण्याला फिरायला जाऊ शकता, उद्या मुलं शिक्षणाला पुण्याला जाऊ शकतात. तुम्ही सातारा शहर आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, इतर शहरं औरंगाबाद आहे, बीड आहे, भरपूर शहरं आहेत. त्या शहरातसुद्धा मुलं चांगली राहू शकतात आणि परत तुमची जी मुलं आहेत शिक्षणासाठी जाऊ शकतात. वाहनं आहेत, सगळ्या सोयी आहेत. तुम्ही नंतर त्या तुमची लाईफस्टाईल एन्जॉय करू शकता वेळ मिळेल तसा. त्यामुळं कृपया लग्न होणं सर्वांचं गरजेचं आहे आणि वेळेत होणे गरजेचं आहे. त्यासाठी कुठंतरी अपेक्षा ह्यात तुम्ही कमी करा, जेणेकरून लग्न लवकरात लवकर जुळतील. हे माझा पॉईंट ऑफ व्ह्यूने झालं, हे माझे विचार झाले. तर तुमचेही काय विचार असतील तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका की काय केल्याने लग्न लवकरात लवकर ठरवू शकतात आणि आपल्या बांधवांची लग्ने कशी लवकरात लवकर होऊ शकतात. जर काही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.